नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे आदिवासी विकास विभागाअंतर्गत तुम्हाला आश्रम शाळेमध्ये इथे विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो। या भरतीमध्ये बघा तुम्हाला 35,000 पेक्षा जास्त वेतन दरमहा इथे दिलं जाणार। याच्यामध्ये तुमची जी निवड असणार ती थेट निवड तुमची असणार, ती कशा प्रकारे असणार, याच्यासाठी तुम्हाला पात्रता काय लागणार आहे, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। तर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा। तर चला आता व्हिडिओला सुरू करू। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर बघा इथे बघा आदिवासी विकास विभागाअंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। 22/5/2025 दिवशी इथे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। बघा आता याच्यामध्ये काय तुम्हाला थोडक्यात व्यवस्थितपणे समजावून सांगतो की महाराष्ट्रामध्ये जे 37 इथे आश्रमशाळा आहेत, त्या 37 आश्रमशाळेमध्ये इथे 37 काउन्सिलरची इथे पदभरती केली जाणार आहे। आणि या पदभरतीमध्ये तुम्हाला बघा इथे विद्यार्थी मित्रांनो 35,000 रुपये इतकं मानधन दरमहा इथे दिलं जाणार आहे। तुम्हाला अर्ज जो करायचा आहे तो इथे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे। ही लिंक तुम्हाला इथे दिलेली आहे बघा, या लिंकद्वारे तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे। त्यानंतर बघा आता या जाहिरातीमध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे आता कशा प्रकारे पात्रता लागणार आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला इथे महत्त्वाच्या आहेत, त्या सर्व गोष्टी आता व्यवस्थितपणे इथे पाहून घ्या। बघा पोस्टचं नाव आहे बघा, काउन्सिलर फॉर द स्कूल स्टुडंट्स। 6वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी इथे काउन्सिल करण्यासाठी हे पद असणार आहे। हे स्टेटस ऑफ एम्प्लॉयमेंट म्हणजे कॉन्ट्रॅक्टर बेसवरचं हे पद असणार आहे। कंत्राटी पदभरती असणार आहे बघा, 10 महिन्यासाठी भरती असणार आहे। प्लेस ऑफ पोस्टिंग म्हणजे EMRS स्कूल इन महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये 37 आश्रमशाळा आहेत तिथे तुमची पदभरती केली जाणार आहे। 37 पदे इथे भरली जात आहेत बघा। आता याच्यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता लागेल, ती असणार आहे मास्टर डिग्री इन सायकोलॉजी असेल किंवा क्लिनिकल सायकोलॉजी EMSW, त्याच्यामध्ये विथ अ सब्जेक्ट ऑफ चाइल्ड सायकोलॉजी और चाइल्ड वेलफेअर मध्ये तुम्हाला असं एज्युकेशन लागेल फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी मधून। त्याच्यानंतर बघा डिझायरेबल तुम्हाला इंग्लिश आली पाहिजे, मराठी बोलता आली पाहिजे। एक्सपिरियन्स लागणार आहे बघा, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला इथे लागणार आहे। पगार जो असणार आहे ते 35,000 दर महिन्याला पगार असणार आहे। ॲडव्हर्टाइजमेंट साईट तुम्हाला इथे या वेबसाईटवर तुम्हाला ही सर्व ॲड व्यवस्थितपणे पाहायला भेटणार आहे। आता बघा ॲप्लिकेशन प्रोसिजर कशा पद्धतीने असणार आहे, तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी बघा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे। त्याच्यामध्ये विथ ऑल डॉक्युमेंट फॉर क्वालिफिकेशनचे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे व्यवस्थितपणे अपलोड करावी लागणार आहे। आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख असणार आहे ती 10/6/2025 पर्यंत तुम्हाला दुपारी 5 पर्यंत इथे अर्ज करता येणार आहे। त्याच्यानंतर बघा तुमची निवड प्रक्रिया जी असेल ती असणार आहे पर्सनल इंटरव्ह्यूद्वारे तुमची निवड प्रक्रिया असणार आहे। ते कोणत्याही प्रकारचे रिटर्न एक्झामिनेशन किंवा CBT एक्झाम नसणार आहे, तुमची इथे सरळ पर्सनल इंटरव्ह्यू असणार आहे आणि त्याद्वारे तुमची इथे सरळ निवड केली जाणार आहे। त्याच्यानंतर बघा जॉब प्रोफाईल मध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर थोडक्यात समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो। इथे 6वी ते 12वी पर्यंतचे जे विद्यार्थी असणार आहे त्या विद्यार्थ्याला काउन्सिल करणे आहे, त्यांच्या वडिलांना वगैरे घेऊन त्यांच्यासोबत व्यवस्थितपणे बैठकी करायच्या आहेत, अशा गोष्टी तुम्हाला इथे करायच्या आहेत बघा। त्याच्यामध्ये कोलॅबोरेटली विथ टीचर असेल, पेरेंट असेल, स्कूल लिडरशिप, पोस्टर सेफ सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट, प्रोमोट स्टुडंट वेल बिईंग, अकॅडमिक सक्सेस, अशा गोष्टी तुम्हाला इथे विद्यार्थ्यांसोबत करायच्या आहेत। अशा पद्धतीची ही पोस्ट तुम्हाला इथे बघा पाहायला भेटणार आहे। तर अशा प्रकारची जॉब प्रोफाईल इथे तुम्हाला पाहण्यासाठी मिळणार आहे। तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे। हा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला इथे भरावा लागणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने हा सबमिट तुम्हाला इथे करायचा आहे। व्यवस्थितपणे सर्वांनी हा फॉर्म भरून द्यायचा आहे। तर बघा इथे व्यवस्थितपणे अशा पद्धतीने 37 पदांसाठी इथे पदभरती आश्रमशाळेमध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। 10 जून पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला हा अर्ज करावा लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर अशा पद्धतीने ही सविस्तर जाहिरात आपण पाहिलेली आहे। जर व्हिडिओ समजला नसेल तर विद्यार्थ्यांनी परत एकदा हा व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा नोटिफिकेशनची PDF असेल किंवा ऑफिशियल तुम्हाला नोटिफिकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। या सर्व गोष्टी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहेत। सर्वांनी डिस्क्रिप्शन बॉक्समधून टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे। शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, तुमची काही कमेंट असेल तर ते पण तुम्हाला इथे करायचं आहे। शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल नोटिफिकेशनला ऑलवरती करून ठेवा, म्हणजे जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणारे नवनवीन जॉबचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर
भेटत जाईल. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.